अत्रि ऋषि कुमारा मजवरी करी कृपा दे पदाम्बुजी थारा करी द्वय करी पूजा वाक पुष्पार्चनाची जय जय प्रभुराया आरती अंतराची स्तवन करीन तुझे तोष होईल स्वामी जनमुनी ऋषी वंशी वास सह्याद्री धामी उभय नट नटोनी मानवी वेशधारी विहरन करिताए गौतमी तटतीरी तू नित्य स्वयं प्रकाशु तू ते बोलावया देवा कैसा पैसू तुझी माया शक्तीचा डोळेलासू लागला ब्रह्मादिका तुझा करावया प्रकाशू योग शास्त्रा नाही सौरसू सांख्या लागे मोह पासू तू ते निरोपिता सह्याद्री शिखरे रम्या अत्रि अनसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं हे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे तुम करता तुम ही कारण तुम करता तुम ही कारण परम कृपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे भूमि में कर्म योग के मर्म बताए रथ हाके भूमि में कर्म योग के मर्म बताए अजर अमर है परम तत्व आया के सुख दुख समझाए अजर अमर है परम तत्व आया के सुख सुख समझाए सखा सारथी शरणागत के सखा
शरणागत के सदा प्रतिपाल हरे दीन दयाल हरे हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल 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 हरे जय जय कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान हुए श्याम के रंग में रंग गई मीरा रस खान तो रस की खान हुए जग से आके बंद करी तो सूरदास को दर्श हुए जग से आके बंद करे तो सूरदास को दर्श हुए मात जसोदा मात जसोदा ब्रज नारी मात यशोदा ब्रज नारी के पावन जोर हरे दीन दयाल हरे हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल कृष्ण हरे कृष्ण दीन दयाल हरे गोविंद नाही जयाची ये वंशी ते पाथर कुशी निपन्नले विऊनिया वांज झाली ओ माय पुत्र न धरी पाय गोविंदाचे श्रीमद उद्धरण प्रकरणावर सुरू असलेला हा निरूपण सोहळा, या निरूपण सोहळ्याचे प्रवाचक तुम्हा आम्हा सर्वांच्या भाग्याने ज्यांच्या मुखारविंदातून ब्रह्मविद्येतील अत्यंत महत्त्वाचं असलेल्या प्रकरणावर आपल्याला हे निरूपण श्रवण करायला मिळत आहे, असे महाराष्ट्राधिकरण आचार्य प्रवर प्रातस्मरणीय विद्वत रत्न न सुद्धा फक्त ब्रह्मविद्या शास्त्रावरच ज्यांचं चिंतन नाही, तर यासोबतच जे अन्य शास्त्र आहेत त्यावर सुद्धा ज्यांचं अत्यंत महत्त्वाचं चिंतन असतं, असे सातारा निवासी श्री मोठे बाबाजी ज्या अधिष्ठानाला स्मरून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे, अशा वाघोद्या गावाचं जे कुलवंदन आहे, अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाला सर्वप्रथम मी वंदन करतो। आजच्या सत्रासाठी आणि या ज्ञान यज्ञासाठी उपस्थित असलेले
खरं तर माझ्या समोर बसलेले हे सर्वच विद्वत रत्न महानुभाव पंथातील एक अत्यंत महत्त्वाची धुरा जे समर्थपणे सांभाळून आपल्या स्वतःचा आत्मोद्धार सुद्धा ते साधून घेत आहेत. आणि एक एक अधिकरणांचं एक एक संत महंतांचं जर नाव जर घेतलं तर आपला पूर्ण वेळ त्याच्यामध्ये निघून जाईल. आणि म्हणून जड अंतकरणाने म्हणतो आपली सर्वांची क्षमा मागतो आणि उपस्थित असलेले सर्व वंदनीय श्रद्धेय आचार्यगण संत महंत तपस्विनी माता आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सश्रद्ध भावनेने जमलेले सर्व अच्युत गोत्रियांना आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि आजच्या सत्राला सुरुवात करतो. खरं तर ब्रह्मविद्याशास्त्रातील कळस म्हणून ज्या प्रकरणाकडे पाहिल्या जातं असं हे उद्धरण प्रकरण. या प्रकरणाचं निरूपण जो भाग्यवंत असतो त्या भाग्यवंतालाच अशा प्रकरणाचं निरूपण ऐकायला मिळतं. वाघोदेकर आणि पंचक्रोशीतील सर्व सद्भक्त मंडळी, खरोखरच तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुम्ही अशी कोणती कणव परमेश्वराजवळ जोडून ठेवली की या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय महंत श्री वाघोदेकर बाबांना ही कल्पना सुचली की सातारच्या बाबांचं निरूपण आणि तेही उद्धरण प्रकरण या प्रकरणावर निरूपण करून वाघोदेतील जे समस्त उपदेशी मंडळी आहे त्यांच्यापर्यंत हा महत्त्वाचा ठेवा पोहोचवावा. खरं तर तुम्हीही भाग्यवंत आहात आणि तुमच्या गावामध्ये जे अधिष्ठान आहे, तुमच्या गावामध्ये जे 3-4 जे मठ आहेत, या मठामुळेच तुमचा जो अधिकार आहे तो अधिकार इथपर्यंत येऊन पोहोचला आणि तुमच्या गावामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा अवसर संपन्न होत आहे. खरं तर आपण मानवी जीवनावर चिंतन करत असताना प्रत्येक जण चिंतेने ग्रस्त आहे, प्रत्येक जण विचारामध्ये पूर्णपणे गुंतलेला आहे. एखादा माणूस ज्या वेळेला आपल्याशी संवाद साधतो ना, तो आपल्याशी बोलतो, आपलं लक्ष नसतं, आपण कुठल्या तरी विचारामध्ये पूर्णपणे गुंतून गेलेलं असतं. मगाशी माझे सन्मित्र श्री विलास दादाजी शास्त्री मला म्हटले की मी तुम्हाला दंडवत केला परंतु तुमचं लक्ष नव्हतं. खरी गोष्ट आहे. आपण आपल्या विचारामध्ये एकदा दंग झालं की समोरचा व्यक्ती आपल्याशी संवाद साधतो आहे, तो आपल्याकडे पाहत आहे, यावर सुद्धा आपलं लक्ष नसतं. आज वर्तमान परिस्थितीचं अवलोकन करत असताना प्रत्येक जनाचं जे भावविश्व आहे, हे प्रत्येकाचं भावविश्व प्रत्येकाच्या जीवनामध्ये या चिंतेच्या ज्या छटा आहेत या अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतात. उद्धरण प्रकरण आपल्याला चिंतन करायला लावतं, परंतु या प्रकरणाने चिंतन करायला लावलं, स्वतःच्या आत्मोद्धाराचा विचार करायला लावला. तुमचं हित कशामध्ये सामावलेलं आहे? तुम्ही नेहमी अशा पद्धतीने म्हणतात ईश्वर प्राप्ती हे माझे ध्येय आहे, परंतु त्या ईश्वराची प्राप्ती मला नेमकी कशाने प्राप्त होणार आहे, माझा प्रवास हा परमेश्वरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचणार आहे, याचं सुद्धा ज्ञान प्रत्येक उपदेशाला असणं गरजेचं असतं. आपल्याला उद्धरण प्रकरण समजलं की आपल्याला दिशा समजली आणि एकदा का आपली दिशा स्पष्ट झाली की मग मात्र आपल्या आत्मोद्धाराचा प्रवास हा अगदी सहज रीतीने तो आपल्याला सुखकर पद्धतीने करून घेता येतो. आणि म्हणून ही काळाची गरज आहे. बऱ्याच लोकांच्या अंतकरणामध्ये विचार असतो आणि ते विचार करतात की ते म्हणतात की एवढा मोठा कार्यक्रम, एवढा मोठा मंडप, एवढी मोठी जागा, एवढे मोठे सगळे साधू संत मंडळी, कशासाठी एवढा खर्च कशासाठी? येऊ शकतो, एखाद्याच्या मनामध्ये तसाही विचार येऊ शकतो,
परंतु तुम्ही संसारामध्ये जो अमाप पैसा खर्च करतात ना, त्या खर्चाचा जर साफल्याचा जर विचार जर केला तरी ही जी दिशा आहे ही दिशा त्यातून प्राप्त नाही होत, आपल्याला ती प्राप्त नाही होत. परंतु इथला एक एक पैसा ज्याचा हातभार इथल्या कार्याला लागलेला आहे ते सगळेचे सगळे अत्यंत भाग्यवान आहेत. कारण की हीच एक सुवर्ण संधी आहे की आपल्याला स्वतःच्या हिताचा विचार करायला मिळतोय. कार्यक्रम तर अनेक असतात, यापेक्षाही भव्य असतात, यापेक्षाही दिव्य असतात, सगळी मेजवानी अगदी परिपूर्णपणे असते. परंतु आत्मोद्धाराचा विचार तिथं कुठे? आत्मोद्धाराचा विचार तिथं नाही. आणि म्हणून ही काळाची गरज आहे. आज वर्तमान परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्या वेळेला होतात, आवर्जून त्याचा लाभ आपल्याला घेऊन त्यावर स्वतःहून आपल्याला चिंतन करता येणं हे गरजेचं असतं. मी आजच्या सेवेसाठी ओवी घेतली, ती स्मृतीस्थळातील ती ओवी आहे. कदाचित ती आपल्या सर्वांना माहिती असेल. गोविंद नाही जयाचे वंशी, ते पाथर कुशी निफन्नले, विऊनिया वांज झाली व माय, पुत्र न धरी पाय गोविंदाचे. थोडासा त्या स्मृतीला आपण स्पर्श करूया, त्याच्यानंतर त्याचा विस्तार आपण बघूया. 12व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या महाराष्ट्रामध्ये त्यांचं परिभ्रमण सुरू होतं. जे अधिकारी जीव आहेत, जे अर्थवंत जीव आहेत, ज्यांच्या दर्शनाचा योग आहे, कोणाला संभाषणाचा योग आहे, कोणाचा स्पर्शनाचा योग आहे, अगदी त्या अर्थवंत जीवासाठी परमेश्वर अगदी तिथपर्यंत जात होते. एक जरी अर्थवंत भक्त जर असेल आणि त्याने जर काही जर कणव तशा पद्धतीने जर जोडली जर असेल तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आवर्जून तिथपर्यंत गेलेले चरित्रामध्ये अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतात. आमचे भंडारा येथील स्नेही परमार्ग सेवक सद्भक्त श्री विद्वत रत्न श्री वायंदेशकर भाऊ या ठिकाणी आलेत. त्यांच्या भंडाऱ्याला सुद्धा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले, फक्त एका जीवासाठी गेले. स्वामींचं परिभ्रमण सुरू आहे. एक एक भक्त स्वामींनी जोडला आणि जोडत असताना तो अशा पद्धतीने जोडला की एक एक भक्ताला घडवून मढवून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी योग्य केलं. ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की ते म्हणजे आचार्य श्री नागदेवाचार्य. आचार्य श्री नागदेवाचार्यांना घडवीत असताना एखादी माता सुद्धा आपल्या बालकाला त्या ममतेने घडवू शकणार नाही. पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आचार्य श्री नागदेवाचार्यांना घडवलं. अवघ्या 3.5 वर्षामध्ये त्यांना घडवून मडवून त्यांना योग्य केलं. किती योग्य केलं? तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला योग्य करता. तुमचा लहान असलेल्या मुलाला तुम्ही मोठं करता, तुमच्या बरोबरीचं करता. परंतु बरोबरीचं केल्यानंतर तुम्ही सोपवता. काय सोपवता? तुम्ही तुमचा सातबारा तुम्ही त्याच्या नावावर करून देतात. तुम्ही बांधलेली एखादी बिल्डिंग त्यांच्या नावावर तुम्ही करून देतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आचार्य श्री नागदेवाचार्यांना सोपवित असताना या परमार्गाची धुरा आचार्य श्री नागदेवाचार्यांच्या खांद्यावर सोपवली. ते न किती मोठं आहे त्या परमेश्वराचं. आणि ही जी स्मृती आहे ना, ही स्मृती स्वतःला आपल्याला आत्मचिंतन करायला भाग पाडते. तपासून घेण्याची ही सुवर्ण संधी आहे. आपली अवस्था काय आहे, आपण कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचलो, अजून आपल्याला काय प्राप्त करायचं, या स्मृतीतून आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने चिंतन करता येतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आचार्य श्री नागदेवाचार्यांकडे या परमार्गाची धुरा सोपवली आणि स्वामी उत्तरापंथी निघून गेले. स्मृतीस्थळामध्ये आपल्याला बाकीचा संदर्भ पाहायला मिळतो. ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे स्वतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात की आमच्यापासून फक्त 1-2, परंतु आचार्य श्री नागदेवाचार्यांकडे जो काही परिवार मिळणार आहे ना, आणि स्मृतीस्थळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं 100-500 असलेला त्यांचा हा गुरुकुळ आचार्य श्री नागदेवाचार्य
प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या भक्तीची ज्योत प्रज्वलित करत होते आणि आपल्या परमार्गातला एक एक साधक हा ज्ञानानेही संपन्न व्हावा, वैराग्यानेही संपन्न व्हावा आणि भक्तीने सुद्धा तो परिपूर्ण व्हावा, आचार्य श्री नागदेवाचार्य एकेकाला तेथे घडवित होते. कसा तो परमार्ग होता, त्या परमार्गाचं स्मृतीस्थळामध्ये आपण अवलोकन करत असताना पाहायला मिळतं. प्रातःकाळच्या वेळेला सगळीकडे शांतता आहे आणि तो साधक उठलेला आहे आणि तो साधक उठून हातामध्ये गाठी घेऊन परमेश्वराला अंतर्गाम्य करण्याचा तो प्रयत्न करत आहे. देवाला तो आठवण्याचा प्रयत्न करतो. तो जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराचं स्तुती वर्णन सुरू आहे, त्या परमेश्वराला वंदन करणं सुरू आहे आणि वंदन करतायत ते परमेश्वराला. दीनदयाळा दीनदयाळा वंदन करीतो तुझिया पद कमला, दयाळा तुझिया पद कमला, दयाळा तुझिया पद कमला, तुझिया पद कमला, दयाळा तुझिया पद कमला. दीन दयाळा दीन दयाळा वंदन करीतो तुझिया पद कमला, दयाळा तुझिया पद कमला, दयाळा तुझिया पद कमला. दीन दयाळा दीन दयाळा वंदन करीतो तुझिया पद कमला, दयाळा तुझिया पद कमला, दयाळा तुझिया पद कमला. निशिदिनी आमुचे पालन करीशी तुझी जगत पाला, दयाळा तुझी जगत पाला. निशिदिनी आमुचे पालन करीशी तुझी जगत पाला, दयाळा तुझी जगत पाला. तव गुण गाता सकल मलिनता, तव गुण गाता सकल मलिनता, जाती हो विलया दयाळा, जाती हो विलया दयाळा, जाती हो विलया दयाळा, जाती हो विलया. दीन दयाळा दीन दयाळा वंदन करीतो तुझिया पद कमला, दयाळा तुझिया पद कमला, दयाळा तुझिया पद कमला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी साधकाला आज्ञा केली आहे की पश्चात प्रहरी उठी जेतो सारस्वतू काळा. हा संपूर्ण गुरुकुळ देवाचं स्मरण करतोय, तो देवाला आठवित आहे. परमार्गातील एक एक साधक आचार्य श्री नागदेवाचार्य घडवित असताना त्या प्रत्येक साधकाकडे आवर्जून लक्ष आचार्यांचं असायचं. याच परमार्गामध्ये आचार्य श्री नागदेवाचार्यांची एक शिष्य आपल्याला पाहायला मिळते की जिचं नाव आहे साकाईसा. या महिला सगळ्या बसल्या ना, अगदी त्यांच्यासारखीच उपदेशी घरातील असलेली आणि आपल्या संसारामध्ये रममान झालेली ती साकाईसा. कधीतरी आचार्य श्री नागदेवाचार्यांकडून तिने उपदेश घेतलेला. आचार्य श्री नागदेवाचार्यांनी तिला तिची दिनचर्या सांगितली होती की साकाईसा तुला काय करायचं आहे. उपदेश घेतल्यानंतर श्री गुरूंची आज्ञा आणि त्या आज्ञेप्रमाणे ती त्याचं अनुपालन ती करण्याचा प्रयत्न करत होते. बरेच दिवस झाले
आणि आचार्य श्री नागदेवाचार्यांना एकदा असं अटन मार्गे जात असताना साकाईसा ज्या गावाला राहत होते त्या गावामध्ये आचार्य श्री नागदेवाचार्य जाऊन पोहोचले. आचार्य श्री नागदेवाचार्यांची शिष्या होती, तिला वार्ता कळाली की माझे गुरु माझ्या भेटीसाठी या गावामध्ये आलेले आहे. गेली आचार्यांकडे, आचार्यांना दंडवत घातला, म्हटले की माझ्या घरी तुम्ही भोजनासाठी या. आपला भाव तेवढा असतोच. एखादा साधू दिसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की नाही, निदान पाय तरी त्यांचे पाय तरी माझ्या घराला त्यांचे लागावे, की जेणेकरून माझं जे घर आहे ते घर सात्विक होईल. वाटतं का नाही आपल्याला? वाघोदे गावात मी सुद्धा 5 दिवस प्रवचन केलंय. चक्रपाणी महाराजांची कथा आपण, मला वाटतं 2-1 वर्षापूर्वी ती आपण केलेली होती. आणि प्रत्येक जण अत्यंत आर्ततेने बोलवत होता की नाही, साधू आलेले त्यांना आपण घरी नेलं पाहिजे. साकाईसाला सुद्धा वाटलं की नाही, मला आचार्य श्री नागदेवाचार्यांना घरी न्यायचं. दंडवत घातला. आचार्य श्री नागदेवाचार्य माझ्या घरी येणारे, तिला इतका आनंद झाला की तिने घर सारवलं. बाहेर तिने रांगोळ्या वगैरे तिने काढल्या. आणि आपली भारतीय संस्कृती आहे की साधू संत येती घरा, पुढे काय आहे, तोची दिवाळी दसरा. तुमच्याकडे नक्की असंच आहे का? नाही, आमच्याकडे थोडंसं वेगळं म्हणून विचारून घेतलं. म्हटलं वेगळं असेल तर वेगळं सांगायला. आमच्याकडे तर असा प्रकार आहे की साधू संत येती घरा, साधू दिसताच, म्हणजे तुम्हाला माहिती नक्की, तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्हाला माहिती म्हणून तुम्ही सांगितलं, बरोबर आहे ना? आपली भारतीय संस्कृती एवढी पवित्र आहे की साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. अत्यंत आनंद तिला झाला. आणि एरवी ईश्वर मार्गीचा जो साधक आहे, त्या ईश्वर मार्गीच्या साधकाला त्याचं ज्ञान असतं, क्रियेचं त्याला ज्ञान असतं. आणि क्रियेची त्याला जाणीव असल्यामुळे जसं इतरांना जी आतुरता असते त्यापेक्षा आपली जी आतुरता आहे ती ज्ञानाश्रित आहे, ती भावनाश्रित आहे. आणि त्या माध्यमातून आपण काय करतो की प्रत्येक साधू संतांना बोलवित असतो. आचार्य श्री नागदेवाचार्य तिच्या घरी गेले. आचार्यांना मानवेल अशा पद्धतीचा स्वयंपाक बनवला. भोजनाचं ताट वाढलं. आचार्यांचं भोजन झालं. विधिवत सगळं पूजन तिने केलं. आपल्यामध्ये म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये एकूण 16 प्रकारची पूजा सांगितलेली. आह्वानम आसनम पाद्यम मर्गदान मत परम मधुपर्क पवित्रंच स्नानम वस्त्र विभूषणम. अगदी त्या पद्धतीने आचार्य श्री नागदेवाचार्यांचं तिने काय केले की पूजन केलेले. भोजन झालं आणि आचार्य श्री नागदेवाचार्य जरा स्वस्थतेने तिच्या घरी तेथे बसले. तिने सुद्धा आपलं भोजन वगैरे केलं. भोजन केल्यानंतर ती आचार्य श्री नागदेवाचार्यांच्या समोर येऊन बसले. आता बघा, आजची साकाईसा असते. तिचे गुरु आल्यानंतर गुरूंना ती आवडीने सगळं जीव वगैरे घालते. पण त्याच्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर, बाबा यांना जरा घर दाखवते मी तुम्हाला. असं घर बांधलंय माझ्या पिंट्याने, काय सांगू तुम्हाला बाबा, कष्टातून. अहो तहान भूक नाही त्याला, एवढा पैसा कमवला, पण बघा घर कसं त्यांनी बनवलं. एका घरी मी गेलो, मला त्यांनी किचन ओटा दाखवला माऊलीने, मला बरं वाटलं. त्याच्यानंतर म्हणजे बाबा राजस्थानवरनं मार्बल आणली, म्हटलं चांगले. माझा चेहरा त्याच्यामध्येच होता, आरशाची गरजच नव्हती. पण नंतर त्यांनी मला टॉयलेट पण दाखवलं. म्हणजे बाबा हे टॉयलेटचं भांड आहे ना, आपल्या ह्याच्यातलं नाही बरं का, पिंट्याने खास तिथून मागवलेलं आहे. आता माझा काय संबंध आहे त्याचा? पण तिला वाटलं हे दाखवा बा, काहीतरी नवल आहे, काहीतरी विशेष आहे म्हणून. तिच्या अंतकरणातला भाव तसाच चांगला. आजची साकाईसा अशा पद्धतीने दाखवत फिरते. नाहीतर मग एखादी वेगळी साकाईसा पाहायला मिळते. बाबा कोणतं पारायण करायचं? आता सगळं झालंय, पण पिंट्याचं आहे ना नोकरीचं काम नाही होऊन राहिलं. आणि मग ते त्याला नोकरी लागायला पाहिजे ना, मग काहीतरी मग एखादं पारायण बिरायण सांगा, नाही तर कुठलं काय करायचं का ते मला सांगा. आजच्या साकाईसाचं चिंता ही असते.
साधू संत आपल्या दारी आल्यानंतर, घरी आल्यानंतर त्यांचा लाभ आपण कशा पद्धतीने प्राप्त करून घ्यावा हे सुद्धा आज आपल्याला सर्वांना समजून घेणं गरजेचं झालेलं आहे. अनेकांच्या घरी साधू संत येतात. पूर्वीचा कालखंड जर आपण बघितला, स्मृतीस्थळातला कालखंड, साधू संत आल्यानंतर एखादी पोथी आणल्या जायची आणि पोथी आणल्यानंतर जे अनुत्तरित असलेले आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारल्या जायचे. बाबा, हे सूत्र मला कळालं नाही, या सूत्राचा जरा मला अर्थ सांगता का? हा पक्ष मला कळाला नाही, जरा या पक्षाचा मला तुम्ही विस्तार जरा तुम्ही समजून सांगतात का? आधीची आपला स्मृतीस्थळातील कालखंड जर बघितला तर तो अशा पद्धतीचा होता. आता मात्र शास्त्राचा विसर पडला आणि संसाराचं मात्र सगळीकडे अगदी उठता बसता आपल्याला काय आठवू लागलं? संसारच आपला आठवू लागला. ते नाही का एका ठिकाणी म्हटले, सांगा मी काय करू, हे करू का ते करू. ते म्हटले की तुम्ही सांगा आता मी काय करू. संसारामध्ये एवढी कटकट माझी वाढलेली, एवढी कटकट माझी वाढली संसारामध्ये की देव करू, चूल सांभाळू का मुलाला सांभाळू. आजची साकायसा यासाठी आपल्याला पाहिजे. माझा विषय वेगळा होता, वाघोतकर बाबांनी मला विषय वेगळा दिला होता, परंतु संख्या बघितली मी, सगळ्यात जास्त संख्या कोणाची? आता ही सगळी साधू संत मंडळीची बसले, ती माझ्यापेक्षा मोठे, त्यांना मी काय सांगणार. पण म्हटलं नाही, आता महिलांना साकायसा आपण समजून सांगायचे आणि म्हणून साकायसा घेतले. आचार्य श्री नागदेवाचार्य शांत बसले. साकायसाला असं वाटतं की माझे गुरु बऱ्याच दिवसांनी आलेले, मला काहीतरी निरूपण करतील, काहीतरी मला मार्गदर्शन करतील. पण आचार्य मात्र अगदी शांत बसले. ती आचार्यांकडे पाहते, आचार्य तिच्याकडे पाहत आहेत. फक्त दृष्टीचा संवाद आहे, शब्दांचा संवाद येते नाही. बराच वेळ झाला आणि आचार्य श्री नागदेवाचार्य तिला एक वाक्य फक्त तिला सांगतात, विचारतात, तिला एक प्रश्न विचारतात. तिला म्हणतात की साकाई, तू विजना का न जाशील. खूप महत्वाचा प्रश्न होता हा. प्रश्न आज प्रत्येक उपदेशाला, प्रत्येक नामधारकाला विचारणं अत्यंत काळाची गरज झालेली. ती विचारतात की साकाई, तो विजना का न जाशील. आचार्यांना एकच विचारायचं होतं, साकाईसा मान्य आहे तू उपदेश घेतला, मान्य आहे तू तुझा नित्यविधी अगदी चांगल्या पद्धतीने तू आचरण करत आहे, जोही तुझा विधी असेल त्या विधीचं तू पालन करते, पण तू एकांतात जाते थोडीशी, विजनाला जाते थोडीशी, आणि जाऊन हातामध्ये गाठी घेऊन त्या देवाला तू अंतःकरणाने त्या देवाला तू आठवण्याचा प्रयत्न करते का? जरा सांग बरं. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा विचारलेला होता. साकायसा साधी भोळी होती, तिने उत्तर दिलं. कारण साकायसा मांडी घालून बसलेली होती. एका मांडीवर गोलो नावाचा नातू होता, दुसऱ्या मांडीवर सिती नावाची एक नात. दोघा नातवंडांना अगदी घेऊन तेथे बसलेले होते आणि कदाचित ते दृश्य बघूनच आचार्य श्री नागदेवाचार्यांनी तिला तो प्रश्न विचारलेला असेल. पडले की साकाईसा, तो विजना का न जाशील. त्यांनी उत्तर दिलं की जब जब गोलो ते खेळवी, तब तब देवा ते आठवतो का. ते म्हटली ही काय करते मी आता. जेव्हा जेव्हा माझ्या नातवंडांना मांडीवर बसून मी खेळवते ना, मायेच्या स्पर्शाने त्यांच्या डोक्यावरून त्यांच्या पाठीवर मी हात फिरवते ना, तेव्हा मात्र मुखाने मी काय करते, मुखाने मात्र मी देवाला आठवते, देवाचं नामस्मरण करते. मी विचार करतो ते साकायसा खूप चांगली होती. तिने प्रामाणिकपणे उत्तर दिलं आणि जे आहे ते उत्तर तिने दिलं. आज जर समजा आम्ही जर एखाद्या गावामध्ये जर गेलो आणि एखाद्या साकाईसाला जर विचारलं की साकाई, तू विजना काण जाशील, तर प्रामाणिक असल्याला साकाईसा, आजची साकाईसा काय उत्तर देईल माहितीये का? जेव्हा जेव्हा रात्री 8 वाजता टीव्हीवर माझी आवडती सिरियल लागते ना, तेव्हा तेव्हा मी देवाला आठवते. खरंय का नाही? मान्य का नाही तुम्हाला? म्हणजे तुम्ही सुद्धा अगदी त्या पद्धतीने आहात. जेव्हा जेव्हा आवडती सिरियल मी पाहते त्यावेळेला मात्र आपलं पण काय असतं,
गाठी नसते हातामध्ये, पण मुखामध्ये देवाचं नाव असतं. कधी देवाचं नाव येतं, कधी मग ते टी व्हीवर जे पाहतो त्याचं नाव आपल्याला येतं. एक सकाळीचा तर अशी मी बघितले, मी गेलो तिच्या घरी, चांगलं उपदेशी घर होतं आणि सायंकाळची वेळ झाली, बसले, हातामध्ये गाठी, मणी मागं मणी ओढणं चालू आहे. सून सासू घरातील परिवार वयोवृद्ध दोघंही बसलेले, सगळेचे सगळे बसले आणि ते टी व्हीवरची कुठली तरी त्यांची आवडती सिरियल लागली होती. एवढे दंग झाले, एवढे दंग झाले, तिथली सासूबाईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ते दृश्य पाहत असताना. किती भोळी बाबडी म्हटले. तो मेला करंट्या तिला व्यवस्थित सांभाळत नाही आणि कसं अभागी जीवन करून टाकलं म्हणे तिचं. मी म्हणत होते तिला, तू याच्यासोबत लग्न करू नको, करू नको, पण तिने नाही ऐकलं म्हणे माझं. बाई ते तर टीव्हीवर चालू आहे, इथं काय संबंध आहे त्याचा. आणि तिला दुःख होऊ लागलं टीव्हीवरच्या त्या स्त्रीला, आणि डोळ्यातून अश्रू हिला येऊ लागले. मला असं वाटलं कदाचित हिने देवाची एखादी लीळा हिला आठवली असेल आणि देवाची लीळा आठवल्यामुळे ती देवासाठी ती रडत असेल. कारण देवाने सांगितलंय अनुताप असला पाहिजे, डोळ्यामध्ये अश्रू असले पाहिजे. निर्वेद, अनुताप, अनुशोच, आरती हे भाव आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. म्हटलं कदाचित त्याच्यातला एखादा भाव तिला निर्माण झाला असावा. म्हटलं खरंच इतके आजपर्यंत मी उपदेशी बघितले, पण तुमच्यासारखं उपदेशी नाही बघितला. म्हणजे काय झालं बाबा, हातामध्ये गाठी होती, मुखामध्ये मला ऐकू येत नव्हतं, परंतु मुखामध्ये काहीतरी उच्चार तुमचा सुरू होता. आणि तुम्ही देवाला आठवत असताना, अहो आम्ही एकांतामध्ये देवाला आठवतो तरी सुद्धा आमच्या डोळ्यातून अश्रू येत नाही, आणि तुम्ही टीव्ही पाहत असताना तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे. मानलं म्हटलं तुम्हाला. म्हणे बाबा जे समजता तसं काही नाही, ती माझी आवडती सिरियल लागली होती, ती मला खूप आवडते, आणि तिला तो मारत होता ना, तिला तो छळत होता ना, मला ते सहन होत नव्हतं, म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. म्हटलं हात जोडून तुमची आरती केली पाहिजे. पहिल्यांदा थोडस चिंतन आपल्याला करायचं. आपली अवस्था नाही अशी, आपण जे ऐकलं ते काल्पनिक आहे, त्याच्यासाठी आपण हसलो, परंतु आत्मचिंतन करत असताना आपली अवस्था कशी आहे. विचारलं एखाद्याला की तुम्हाला उपदेश घेऊन किती वर्ष झाले, उत्तर तर आपले मजबूत असतात. 15 वर्ष, 25 वर्ष, 40 वर्ष. मला आठवतच नाही, लहान असताना मी उपदेश घेतला, आठवतच नाही. परंतु थोडस अंतर्गम्य होऊन जर विचार जर केला, त्या परमेश्वराला आपण किती जवळ करून घेतलेला आहे. केलं आपण परमेश्वराला जवळ. आपल्या मनाला आपण प्रश्न विचारूया ना की मी परमेश्वराला किती जवळ केलं. खरंच तेवढा अधिकार माझा आहे का की ज्या वेळेला द्रौपदीने श्रीकृष्ण महाराजांच्या धावा केल्या, त्यावेळेला श्रीकृष्ण महाराज धावून आले तिच्या संकटामध्ये, कारण श्रीकृष्ण महाराजांना द्रौपदीने जवळ केलेलं होतं. मी एवढं जवळ केलं माझ्या देवाला. देव जयाच्या पाठी तया कोण करी आड काठी. देव जर जवळ जर असेल ना, आणि देवाला जर आपण जर जवळ जर केलं असेल ना, या कलियुगामधलं कोणतंही संकट असं नाही की ते संकट तुमच्या केसाला सुद्धा धक्का लावू नाही शकत, नाही लावू शकत. तुम्ही अनुभूती घ्या, कारण आपला प्रतिती पंथ आहे. आपला पंथ टीव्हीवरच्या चित्राप्रमाणे चालत नाही. आपला पंथ एखाद्या भव्य दिव्य मंडपातून चालत नाही. आपल्या पंथाला परंपरा आहे, आपल्या पंथाला इतिहास आहे. आणि जेव्हा आम्ही आमचे आदर्श साधक जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा आमच्या लक्षात येतं की आम्ही किती अजून अपूर्ण आहोत. आचार्य श्री नागदेवाचार्यांनी साकायसाला जो प्रश्न विचारला होता ना, कदाचित हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी त्यांनी विचारलेला असावा की साकाई तू विजना कान जासे. ती म्हणते की जव जव गोलो ते खेळवी, तव तव देवा ते आठवतो का. त्यावेळेला मी देवाला आठवते. त्याच्या पुढे आचार्य श्री नागदेवाचार्यांनी तिला जे उत्तर दिलं ना, भगवद्गीतेचा सार म्हणा, ब्रह्मविद्या शास्त्राचा पूर्ण सार म्हणा, तर फक्त एका वाक्यामध्ये मला पाहायला मिळाला. फक्त एका वाक्यामध्ये.
आचार्य श्री नागदेवाचार्य त्या साकाईसाला म्हणतात, कवनाचा गोल्हो कवनाची स्थिती, तू आपुले चिंती ओ साकूबाई, तू स्वतःच चिंतन कर. कोण कोणाचा या जगामध्ये कोणी कोणाचा नाही. वर्तमान परिस्थितीचं अवलोकन करत असताना सगळ्या गोष्टीने आपण वैभव संपन्न आपण झालो, परंतु जे वैभव आपला ध्यास असायला पाहिजे, जे वैभव आपला श्वास असायला पाहिजे, त्याला आपण कधी जवळ केलं का हो? त्याला कधी आपण जवळ केलंच नाही. आम्ही घर बांधतो 50 लाखाचं, घरातला देव्हारा मात्र जुनाच असतो. बऱ्याच ठिकाणी 5,000चा एखादा देव्हारा घेतो, त्या देव्हाऱ्यामध्येच आपण सगळे विशेष कोंबण्याचा प्रयत्न करतो, ठेवण्याचा प्रयत्न करतो. देवाला आपण किती जपतो? देवाला ज्याने जपलं देव त्याला जपतो. हा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे. आणि आचार्य श्री नागदेवाचार्य म्हणतात की कवनाचा गोलो कवनाची स्थिती, तू आपुले चिंती ओ साकूबाई, तू स्वतःच चिंतन कर. कुठपर्यंत? या संसाराचं तू चिंतन करणार आहे. आम्ही तर फक्त स्वतःच चिंतन करतो. आम्हाला सगळं काही समजलेलं असतं, परंतु जी माया, जी मोह, जी ममता आमच्यामध्ये संचरलेली आहे ना, त्याला मात्र आम्ही कधी दूर करण्याचा प्रयत्न करत नाही. मी असं म्हणत नाही. आचार्यांनी त्या साकाईसाला निरूपण केलेले आहे की जी साकाईसा की जिला नातूपंतू आहे, जिला नातू आहे, अशा नातू असलेल्या साकाईसाला आचार्य श्री नागदेवाचार्य हे म्हणतायत, जिचा संसार झालेला आहे. बघितलं तर तिचा संसार संपलेला आहे. संसाराने तिला सोडलेलं आहे, परंतु तिने मात्र संसाराला सोडलेलं नाही. 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. आणि प्रत्येकाला विचार करता आला पाहिजे की संसाराने मला सोडलेलं आहे का मी संसाराला चिटकून बसलेले. म्हणजे फक्त महिलांसाठी नाही म्हणत, जेही नामधारक आहेत त्या नामधारकांसाठी सुद्धा हा प्रश्नच आहे. आपल्याला विचार करता आला पाहिजे. संसार कुठपर्यंत? संसार कुठपर्यंत? साध्या सरळ व्याख्या सांगितल्यात. संसार कुठपर्यंत असतो बरं? घरामध्ये आलेली सून तुम्हाला विचारते, आत्याबाई आज कोणती भाजी बनवू? मग आत्याबाई म्हणते, अगं ही भाजी पडली ना, ती भाजी बनवून टाक. आता 4-5 वर्ष झाल्यानंतर सुनबाई आत्याबाईला विचारत नाही, कारण ती तेवढी परिपक्व झालेली असते. तिला असं वाटतं आमच्या आत्याबाईला काय आवडतं किंवा काय आवडत नाही हे मला चांगलं माहिती आहे. आणि अशी जेव्हा अवस्था आपल्या घरामध्ये निर्माण होते त्यावेळेला आपण समजून जावं की आता संसाराची आपल्याला गरज नाही. आता संसारातून आपण अलिप्त झालं पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेला असं होतं, आम्ही पुढची पिढी निर्माण केलेली असते, आदर्श पिढी निर्माण केलेली असते, परंतु पुढची पिढी निर्माण करूनही त्यांच्याकडे जबाबदारी मात्र आम्ही सोपवत नाही. सोपवतो का आम्ही जबाबदारी? आमच्या कमरेच्या किल्ल्या निघतात. अशी कोणती सासूबाई बरं? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, लग्न झाल्यानंतर सुनेकडे सांगितलं, सासूबाई तुझं लग्न झालं, माझी एक मुलगी गेली, तू मुलगी म्हणून घरी आली, आता ही तिजोरीची चाबी तुझ्याकडे, तू सांभाळ, कसं सांभाळायचं तुला. खरं तर मला असं वाटतं की पुरस्कार दिला पाहिजे अशा आदर्श सासूला. काय हरकत आहे परंपरा सुरू करायला? बघा नेमकं आपली फसगत कुठे होते? फसगत आपली याच्यामुळेच होते. विवेक नाही, विचार नाही, आणि खरोखर संसाराला माझी गरज आहे का? त्या संसाराने आपल्याला सोडलं, पण तरी सुद्धा आपण त्याला मात्र चिटकूनच बसलोय, त्याला आपण चिटकूनच बसलोय, त्याला मात्र आपण सोडत नाही. आपल्याला सूनही विचारत नाही, आपल्याला मुलगाही विचारत नाही, तरी म्हणतात माझ्या पिंट्या आणि माझी सूनबाई. काय करायचं तुम्हाला? संसारातून अलिप्त झालं की देवाला जवळ करता आलं पाहिजे. एरवी तुम्ही चिंतन करा की कोण आपलं, कोणी आपलं नाही. बऱ्याचशा वयोवृद्ध महिलांना ज्या वेळेला एखाद्या वेळेला विचारतात की का हो
अनुसरण घेऊन टाका आता लवकर, योग आलाय तुमचा. नाही ना बाबा, अनुसरण घ्यायची तर खूप इच्छा आहे माझी, दीक्षा घ्यायची तर खूप इच्छा आहे, परंतु माझ्या पिंट्या ना लहान आहे अजून, सुनबाई कामाला जाते आणि मग त्याचा सांभाळ करायला कोणी नाही, आणि मग मी जबाबदारी माझ्याकडे, मला ते सांभाळणं गरजेचं आहे. एक दिवस असा येतो, या म्हातारीने पूर्ण आयुष्य, जे आयुष्य तिने संसाराला दिल्यानंतरही उरलेलं आयुष्य परमार्थाला दिल्यानंतर परमेश्वराला त्याला प्राप्त करता आलं असतं, परंतु तिने आयुष्य खर्च कोणाला केलं? मुलांसाठी तर केलं, पण नातवंडांसाठी सुद्धा तिने आयुष्य खर्च केलं. पण एक दिवस अशी येते की ज्या वेळेला या म्हातारीचा अंत होतो ना, त्यावेळेला तिचा पिंट्या कुठे असतो माहितीये? विदेशामध्ये असतो. त्याचा बाप त्याला फोन करतो, अरे पिंट्या, तुझी आजी गेली रे, आजी गेली माझी, नाईलाज आहे माझा, मी येऊ शकत नाही. आजीचा धावा होतो, पण तो मात्र पिंट्या तेथे पोहोचू शकत नाही. काय केलं तुम्ही? कोणासाठी तुम्ही जीवन तुमचं खर्च केलं? विचार करणं गरजेचं आहे. आपण जगतोय ते कोणासाठी जगतोय? कोणासाठी आपण जगतोय? अगदी विचार करणं. तुमचं बालपण गेलं, तुमचं तरुणपण आलं, त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं, तुम्ही संसार निर्माण केला. संसार निर्माण केल्यानंतर तुमचं स्वतःचं आयुष्य तुम्हाला राहिलं का हो? कोणाला हे विचारा, का हो तुम्ही एवढे कष्ट का घेतात? नाही, पोरं आहेत, पोरांसाठी करावं लागेल ना. आता माझा संसार आहे, माझा सगळा परिवार आहे, परिवारासाठी मला हे सगळं निर्माण करावं लागेल ना, मला ते निर्माण करावं लागेल. शेवटी संसार म्हणता म्हणता संसार पूर्णपणे संपून जातो. आपली फक्त राख शिल्लक राहते. संसारही परिपूर्ण करू शकत नाही आणि परमेश्वरालाही प्राप्त करू शकत नाही. आपलं जे जीवन आहे ते जीवन पूर्णपणे आपण नष्ट करून टाकतो. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. ब्रह्मविद्या शास्त्राने आम्हाला सांगितलं की तुम्ही संसार जरी करत असले तरी तुम्हाला संसारानंतर निवृत्त होऊन तुम्हाला परमेश्वराला प्राप्त करता आलं पाहिजे.
आचार्य श्री नागदेवाचार्यांच्या परिवारातील साधक ज्या वेळेला आपण पाहतो ना, इथला प्रत्येक साधक हा संसारातून निवृत्त होऊन तो परमेश्वराला आता प्राप्त करण्याचा काय करतो की प्रयत्न करतोय. लग्न जेव्हा तुमचे होताना त्यावेळेला हाही विचार तुमच्या मनामध्ये तुमच्यामध्ये तो निर्माण करणं गरजेचं आहे की बाबा रे, तू लग्न करतोय, परंतु लग्न करत असताना, संसार करत असताना कुठपर्यंत तुला संसार करायचा, संसाराची सीमा कुठपर्यंत हे लक्षात घे. आणि एकदा का तुझा संसार संपला की नंतर मात्र तू परमेश्वराला प्राप्त करण्याचा तू प्रयत्न कर. अत्यंत महत्वाचा पायंडा निर्माण केला आमचे आदरणीय परमार्ग सेवक सद्भक्त श्री वायंदेशकर भाऊंनी. जेव्हा त्यांच्या मुलाचं लग्न झालं आत्ता, तर लग्न झाल्यानंतर त्यांनी अनेक संत महंतांना बोलवलं. नवरदेव नवरीला असं स्टेज होतं, एका बाजूला बसवलं, सगळे पंथातील अत्यंत महत्वाचे महंत लोक आलेले होते. आणि तिथं या दोघांना, नवरदेव नवरींना प्रबोधित केल्या गेलं. त्यांना सांगितलं, तुम्ही संसार करताय, परंतु संसार करत असताना कुठपर्यंत संसार करायचा याचंही भान असू द्या. आणि यानंतर आपलं साध्य काय, परमेश्वर प्राप्ती. या परमेश्वर प्राप्तीच्या साध्याला तुम्ही विसरू नका. खूप महत्वाचा आदर्श त्याने निर्माण केला. आपण एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. ही काळाची गरज आहे. एरवी सगळं आपल्याकडे असतं, सगळं आपल्याकडे असतं, पण स्वतः आपण कधी विचार करत नाही. आणि आचार्य श्री नागदेवाचार्य साकाईसाला सांगतात, कवणाचा गोलो कवणाची स्थिती, तू आपुले चिंती ओ साकूबाई, तू स्वतःच चिंतन कर. अगं, तू एवढा संसार केला, स्वतः मात्र काहीच कमवता नाही आलं. काय कमवता आलं स्वतःला? स्वतःला तर काहीच नाही कमवता आलं. जे निर्माण केलं ते परिवारासाठी निर्माण केलं. आणि जेही आपण निर्माण केलेले आयुष्यभरामध्ये ते कुठे आपल्या सोबत येणार आहे? ते आपल्या सोबत नाही येणार. कुठे सोबत येतं का आपल्या सोबत? 25 लाखाची गाडी घेतो आपण, प्रवासाला निघतो, ऍक्सिडेंट होतो. ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण गाणं लावलेलं असतं, चांगलं गाणं लावलेलं असतं, आणि ते गाणं ऐकत असताना आपला ऍक्सिडेंट झाला म्हणून गाणं आपल्यासाठी थांबलं का? ते सुद्धा नाही थांबत आपल्यासाठी. जे घर तुम्ही अत्यंत परिश्रमाने बनवलं ते घर काळाला असं म्हणू शकत नाही. अरे आत्ताच तर कुठे त्यांनी घर बांधलंय, जरा 5 दिवस राहू दे या घरामध्ये. 5 दिवस झाल्यानंतर मग तू घेऊन जा, नंतर तू त्याला घेऊन जा, पण 5 दिवस राहू दे असं घर म्हणतं का कोणतं? असं घर सुद्धा म्हणत नाही ना. मग विचार कर बरं, काय आपण निर्माण केलं? कोण आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला साथ देणार? ज्याच्यासोबत आपण रेशीम गाठी बांधल्या त्याची तरी परवानगी घ्यावी लागते, काळ त्याची परवानगी घेतो का? ज्याच्या बंधनामध्ये आपण आयुष्यभर राहिलो, काळ त्याला विचारत नाही विचारत त्याला काळ. आणि काळ ज्या वेळेला आपलं आयुष्य संपलं तेव्हा एक क्षणभर सुद्धा आपल्याला येथे ठेवत नाही. आणि म्हणून आचार्य श्री नागदेवाचार्य साकाईसाला निरूपण करत असताना स्वतःला चिंतन करायला लावतात. स्वतःचं चिंतन. साकाईसा विचार करते मनातल्या मनात. खरी गोष्ट आहे. एरवी माझे नातू आहेत, तिचं वय 50 पर्यंत पोहोचलेलं आहे. संसारातून आता मी थोडं निवृत्त झालं पाहिजे. द्या ना भाजी निवडायला, द्या ना सुनबाईकडे. काय बिघडलं? उलट सुनबाईला म्हणा, सुनबाई काय पण कर तिकडं, मला मात्र माझी गाठी घेऊन बसू दे. मी तुम्हाला असं नाही म्हणत तुम्ही घर सोडा म्हणून, पण घरात राहण्याची सुद्धा एक पर आहे, अस्तिपरी. घरात राहण्याची अस्तिपरी आपल्याला या साकाईचाच्या स्मृतीतून पाहायला मिळते. आचार्य श्री नागदेवाचार्य तिला पुढे म्हणतात, गृहस्मरणापसी झाडातळी मनोरथ की जे ते निके. अगं, घरी बसून नामस्मरण करण्यापेक्षा एखाद्या एकांतात जाऊन तिथं जर तू देवाला जर आठवला ते चांगलं. घरी बसून तू 4 तास जरी बसले आणि तिथं अर्धा तास जरी बसले, ते अर्धा तास सुद्धा तुझ्यासाठी खूप महत्वाचं. पण घरी बसून नामस्मरण हे कदापि मात्र शक्य होणार नाही. होईल का बरं शक्य? होतं का आपल्याकडनं?
नाही होत आपल्याकडून. प्रयत्न करतो ना, मी असं म्हणत नाही की तुम्ही प्रयत्न करत नाही, तुम्ही प्रयत्न करता, परंतु संसार मात्र तुम्हाला सुधरू देत नाही, खेचत राहतो आपल्याकडे. आपण कितीही जरी प्रयत्न केला तर मध्येच काहीतरी एखादं काम निघतं आणि मध्येच हे निघतं. आपण पारायण करतो, एका जणाचं पारायण चालू होतं सकाळी सकाळी, श्री दत्त मनुष्य सूतम अत्रिपुत्रम ऋषीवरम ऋषी वंशम जटाधारी. नळाचं पाणी आलं, जरा बघ ना ते पाणी चाललं ना बाहेर, जरा कर ते मोटर सुरू कर आणि लाव जरा तिकडं. अमोघ रूप भिक्षुंच सिंह शृंग निवासिनम. अगं लक्ष दे ना, कार्ट्या मुतला ना तिथं समोर, त्याला घेऊन जा बाहेर तिथे. हा नक्की देवाचं पारायण करतो का परिवाराचं पारायण करतो तेच कळत नाही. आहे की नाही आपली अवस्था? नाही कळत आपल्याला. तुमचं आमचं जेवढेही म्हणजे वर्तमान परिस्थितीचं अवलोकन करतो ना, अशा या अज्ञानामध्ये आपण काय झालं की गुरफटलेलो आपण. करायचं म्हणून आपण फक्त करत राहतो, फक्त करायचं म्हणून. प्रार्थना म्हणून त्वमेव माताच पिता त्वमेव. त्याला बिल द्यायचंय बरं का मला. आज शेतामध्ये मला जाऊन मोटर सुरू करायची आणि ते पाणी मला सुरू करायचं. त्वमेव बंधूच सखा त्वमेव. भावाच्या मुलीचं लग्न आहे, तिला साडी घ्यावी लागेल बरं का. इकडं मात्र काय, त्वमेव माताच पिता त्वमेव. कुठे आपण आहोत? एक गाव होतं, त्या गावामध्ये एक मंदिर होता, पुजारी बाबा होते तिथल्या. वयाच्या 16व्या वर्षापासून रोज संध्याकाळी देवाला आरती करायची. आरती त्यांना एवढी आवडायची, एवढी आवडायची त्यांना आरती, आणि इतके गुंग होऊन जायचे आरती म्हणत असताना. आरती प्रभु मेरे तन मन धन की, दिजो प्राप्ति मुझे अपने चरण की, और तेरे से कुछ नहीं मंगना, मैं बंदे का सवाल इतना, गुनाहगार मैं तेरे चरण का, तेरे बिना मुझे डर न हो किसी का, तेरे बिना मुझे डर न हो किसी का. त्यांना एवढं आवडायचं हे कडवं काय माहिती. प्रत्येक शब्द एकदाच म्हणायचे, परंतु तेरे बिना मुझे डर नहीं किसी का, तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. सारखं सारखं तेच म्हणत राहायचे. त्यांचा रोजचा हा क्रम. जणू काही देवाला सांगायचे, देवा तुझ्याशिवाय मी कोणाला घाबरत नाही. अरे घाबरण्याची गरजच नाही कोणाला, फक्त घाबरतो तर मी फक्त तुला घाबरतो बास. वयाच्या 60 पर्यंत पोहोचले. सायंकाळची वेळ, लाईट गेलेली, हार्मोनियम काढली जशी यांनी काढली तशी, सूर लावला हार्मोनियम. आरती प्रभु मेरे तन मन धन की, तेरे बिना मुझे डर नहीं किसी का, तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. आता ते होतं धाब्याचं घर. आता त्या धाब्याच्या घरामध्ये उंदरं झाले होते भरपूर. आता उंदराचे पिल्लं तिथे खेळत होते. एक उंदराचं पिल्लू खेळता खेळता निसटलं. पुजारी बाबांनी डोळे बंद केले होते. तेरे बिना मुझे डर नहीं किसी का, आणि हार्मोनियमवर मस्तपैकी सूर लावून सगळं ते करत होते. उंदीर वरचा निसटला, नेमका हातावर पडला, डोळे मिटलेले. पुजारी बाबांनी डोळे उघडले, बघितलं, उंदीर दिसला. उंदराला खूप ते घाबरायचे. उठले, हार्मोनियम धरलं, फेकून दिला, आणि पुजारी बाबा मंदिराच्या बाहेर. काय, तेरे बिना मुझे डर नहीं किसी का. इकडे देवाला म्हणायचं मी कोणाला घाबरत नाही, उंदराला घाबरतो आपण. सांगा बरं मग, कुठे आपण अंतर्मुख झालो शब्दांशी? आपण अंतर्मुख नाही झालो शब्दांशी. अंतर्मुख होणं ही एक महत्वाची साधना आहे. ती साधना आहे. प्रभो राज सीता मसी मी विकारी, विकल्पी आणि होऊन सकू मीची भारी. अंतर्मुख होऊन तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. बघा, एक एक दोष आपल्याला आठवू लागतो. एक एक दोष. परमेश्वरा, मी तर 62,500 दोष कमवतोय. रोज प्रतिदिनी मी ते कमवतोय.
या दोषांचं गाठोडं एवढं माझं वाढलेलं आहे, एवढं वाढलेलं आहे की एक एक देवतेचा मी ऋणाईत झालेलो आहे, एक एक देवतेचा ऋणाईत. देवा क्षमा कर, माझ्या दोषांना मला क्षमा कर. तुम्ही अंतर्मुख झाले की डोळ्यातून अश्रू निघतात. आपल्या वाघोद्या परिसरातील महिला जेव्हा दिवाकर बाबांनी भगवद्गीतेचा कार्यक्रम घेतला होता मागे, त्यावेळेला प्रायश्चित म्हणत होत्या. कितीतरी महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. अगदी भाव विभोरतेने ते म्हणत होते. ते म्हणत असताना मंगल नामा मंगल धामा मंगल रूप तुझे, मंगल नामा मंगल धामा मंगल रूप तुझे, अमंगळाने जीवन भरले प्रभुराया माझे दयाळा, प्रभुराया माझे. दत्तगडावर भाव दाटला आर्त करुणे जा, तार अथवा मार प्रभू तू नाथ नाथाचा दयाळा, नाथ नाथाचा. एकदा का आपल्याला याचं ज्ञान झालं की मग विधी जोडता येतो आणि विधी प्राप्त करता येतो. एका घरी मी गेलो, एक महिला सायंकाळच्या वेळेला तिने रूम बंद करून टाकली, आतमध्ये बसली, लाईट बंद केला आणि लाईट बंद करून ती आता नामलीळा मूर्ती चेष्टा चहुयुक्तत्वाने देवाला ती आठवण्याचा प्रयत्न करते. मुलाने दरवाजा उघडल्यानंतर मी बघितलं डोळ्यामध्ये पूर्णपणे अश्रू आहेत. आणि मग नंतर मला कळालं, तिने सांगितलं की बाबा आम्ही शहरामध्ये राहतो, देवाने विजन करायला सांगितलंय, नित्यविधीमध्ये विजन करायला सांगितलं, मी विजन कुठून करणार? आणि आतापासून जर मी विजनाची सवय जर लावली नाही, अनुसरणानंतर माझ्याकडनं विजन कसं घडणार? आणि म्हणून मी सवय लावते, मी प्रॅक्टिस करते म्हटले त्याची. हेच तर सांगत होते साकाईसाला आचार्य श्री नागदेवाचार्य की गृहस्मरणापाशी झाडातळी मनोरथ की जे ते निके. एवढंच नाही, त्याच्या पुढे आचार्य श्री नागदेवाचार्य म्हणतात की झाडातळी तुम्ही नाही देवाला आठवू शकले तरी काही हरकत नाही, तुम्ही झोपले तरी चांगलं. एरवी आपण घरी जर बसलेलो जर असलो, निरर्थक गप्पा असतात की नाही आपल्या. अरे वर्तमानपत्रामध्ये जेवढ्या बातम्या छापून येत नाही तेवढ्या एका तासात आपण सगळ्या गावातील वार्ता काय होतात, आपल्या सगळ्या वार्ता आपल्या विश्लेषण होऊन जातं त्याचं पूर्णपणे. एका वाक्यात बातमी तिकडने, माहितीये का तुला तिकडच्या गल्लीमध्ये ना चोरी झाली, एकच वाक्यात असतं. बातमी घडवणारे खरे पत्रकार इथं बसलेले असतात. अगो माहितीये का तुला, मी गेली होती परवा तिथं आणि मला कानोसा लागला थोडासा, मला शंका आहे तीच असेल नाही तर मग तोच असेल, आणि मग त्यांनी ती चोरी केलेली असेल. अरे जणू काही यांना आत्मज्ञानच झालं सगळं. गावामध्ये वार्ता पूर्णपणे याच काय होतं की पसरल्या जाते. आमचं शास्त्र असं सांगतं की याच्यापेक्षा निद्रा तुम्ही घेतली ते सुद्धा चांगलं. अरे निद्रा घेतल्यानंतर नाही देव जोडता आला, परंतु ओकटा तर नाही जोडलं ना आपण, दोष तर कोणाचे जोडले नाही ना आपण. आणखीन त्याच्या पलीकडे सांगतात, येथे मनोरथ माळका जरी आठवल्या तरी सुद्धा चांगलं म्हटलंय, परंतु घरी बसून परमेश्वराचं नामस्मरण हे मात्र कदापि तेथे शक्य नाही. आचार्य श्री नागदेवाचार्यांनी साकाईसाला निरूपण केलं. आपल्यालाही निरूपण करतात आपले समस्त गुरुजन, पण निरूपणाचा प्रभाव आपल्यावर काही फार पडत नाही. बाबा तुम्ही सांगता अगदी त्या पद्धतीने म्हणत असाल तर संकल्प आम्ही सोडतो, संकल्प सुद्धा आपण सोडून देतो. पण संकल्प सोडल्यानंतर 5 दिवसांनी बाबाच्या हातावर आपण संकल्प सोडला, परंतु संकल्प नेमका कशाचा सोडला तेच आपल्याला आठवत नाही. सांगितलेली दिनचर्या, सांगितलेला विधी याचा पूर्णपणे आपल्याला विसरते ते पडू लागतं. साकाईसा मात्र तशा प्रकारची नव्हती.
बऱ्याच दिवसांनी ती आचार्य श्री नागदेवाचार्यांना भेटण्यासाठी परमार्गामध्ये आली. एकाच्या मतानुसार ती अनुसरण्यासाठी आली परमार्गामध्ये. अगदी प्रसन्न होती, अगदी प्रसन्न होते. कारण तिने संसारात असूनही संसारापासून ते अलिप्त होते. लक्षात ठेवा, नेहमी तुम्ही संसार करत असताना संसार हे तुमचं साध्य नाही, तर संसार हे तुमचं काय आहे की कर्तव्य आहे. आपण संसाराला काय समजतो की साध्य समजतो. हेच माझं साध्य आहे. हे आपलं साध्य नाही, हे कर्तव्य आहे. आपण आता संसारामध्ये पडलेलो आहे. जोपर्यंत आपण आपल्या मुलांना बरोबरीचं बनवत नाही, तर बरोबरीचं बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. बस आपलं कर्तव्य. एकदा का ते मुलं आपल्या बरोबरीचे झाले की मग आपण तिथून निवृत्त व्हावं आणि आपण आपला स्वतःचा विचार करावा. काल तुम्ही मदलसा ऐकले. मदलेसेकडे बघत असताना मदलेसेने सुद्धा काय केलं, तिच्या लक्षात जेव्हा आलं की आपला पुत्र बिघडलेला आहे आणि बिघडलेल्या पुत्राच्या घरात एक क्षणभर सुद्धा आपल्याला राहायचं नाही. किती पक्का तिचा निर्धार आहे. आपला निर्धार कुठे असतो? पुत्राच्या लाथा सुद्धा आपल्याला गोड वाटतात. तो आपल्याला वृद्धाश्रमात पाठवतो तरी सुद्धा आपल्याला गोड वाटतं. वृद्धाश्रमामध्ये जेव्हा आपण जातो ना, एकही बाप एकही आई आपल्या पुत्राबद्दल अपशब्दाने बोलत नाही. माझं नशीब आहे म्हणतात, माझं नशीब. असं म्हणत नाही की आम्हाला आमच्या मुलाने वृद्धाश्रमामध्ये पाठवलं. ते म्हणतात की आमच्या नशिबाने आम्ही येथे आलो. मदलसा बघा, मदलसेने एका क्षणात निर्णय घेतला की ज्या राज्यामध्ये धर्म नाही तेथे मात्र मी राहणार नाही. कुठे गेली? दत्तात्रय प्रभूंच्या सन्निधानामध्ये गेली. आम्हाला संसाराने कधीच सोडलेलं असतं, पण तरी सुद्धा आम्ही संसारानं सोडत नाही. परमेश्वराचं कधी नाम आम्ही मुखामध्ये घेत नाही. कधी आम्ही परमेश्वराचं नाम घेतो मुखामध्ये, आमचा अख्खा जन्म वाया जातो, पण आम्ही देवाला कधी आठवत नाही. जन्म तेरो बातों ही बीत गयो, जन्म तेरा बातों ही बीत गयो, रे तूने कबहु न कृष्ण करो, जन्म तेरा बातों ही बीत गयो, रे तूने कबहु न कृष्ण करो, जन्म तेरा बातों ही बीत गयो, कबहु न कृष्ण करो। 5 बरस का भोला भाला, 5 बरस का भोला भाला, 5 बरस का भोला भाला, 5 बरस का भोला भाला। अब तो 20 भयो मकर 25 माया कारण, मकर 25 माया कारण, देश विदेश गयो, रे तूने कबहु न कृष्ण करो, जन्म तेरा बातों ही बीत गयो, रे तूने कबहु न। आणि म्हणून हे चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे. साकाईचा आचार्य श्री नागदेवाचार्यांकडे पुन्हा येते. अगदी प्रसन्न असते, टवटवीत असते. परमेश्वराच्या साधनेने एक तेज निर्माण होतं आणि हे तेज आज वर्तमान परिस्थितीमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. आली ती आचार्य श्री नागदेवाचार्यांकडे आली. निरक्षर होती. कुठल्या महाविद्यालयाचं सर्टिफिकेट तिच्याकडे नव्हतं. कवी म्हणून ती कधी नावाच्या पुढे ती शिक्का लावून घेत नव्हती. पण आचार्य श्री नागदेवाचार्यांना म्हणते की माझ्या अनुभवीचे 2 फक्त ओव्या मी तयार केलेल्या आहेत. आचार्य श्री नागदेवाचार्य म्हटले हो, आणि मग म्हणून दाखवा म्हटल्यानंतर तिने ओव्या म्हणून दाखवायला तिने सुरुवात केली. गोविंदू नाही जयाची वंशी,
ते पाथर कुशी निफन्नले विऊनिया वांज झाली व माय पुत्र न धरी पाय गोविंदाचे. तुम्ही तुमचं घर बनवलं ना तर घरावर या ओव्या लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला आठवण करून देतील. मी 50 लाखाचं माझं घर बनवलं, परंतु या घरामध्ये हे सौंदर्य आहे का? ही जर भक्तिधारा जर माझ्या घरामध्ये जर नसेल तर ते घर सुद्धा कुठल्याही कामाचं नाही. इतका महत्वाच्या त्या ओव्या होत्या ना. ती म्हणते एखाद्याचं घर आहे, अत्यंत समृद्ध असलेलं घर आहे, देवाने त्यांना वंशाचा सुद्धा दिवा दिलेला आहे. मुलगा लहानाचा आहे, नाजूक आपल्या पावलाने तो चालण्याचा प्रयत्न करतोय. त्याची आई त्याला शिकवते, त्याला इंग्लिश मीडियम मध्ये त्याला टाकलेलं आहे. आणि आई म्हणते बाबड्या जरा म्हण ना जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. आणि मग तो बबड्या बोलाने म्हणू लागतो. तेवढा त्या आईला आनंद होतो. बघा माझ्या बबड्याने जॉनी जॉनी एस एस पप्पा तरी म्हटले, बघा शिकला, त्याला इंग्लिश यायला लागली. इतका आनंद तिला होऊन जातो. परंतु साकाईचा मात्र वेगळा आनंद येथे सांगते. साकाईचा म्हणते घरामध्ये सगळे वंशाचा दिवा आहे. मुलगा आता बोबड्या बोबड्या बोलाने तो आता बोलतोय. पण गोविंदू नाही जयाची वंशी. पण म्हटले की त्या मुलाच्या मुखामध्ये जर गोविंदाचं म्हणजे परमेश्वराचं जर नाम जर त्या मुलाच्या मुखामध्ये जर नसेल, ते पाथर कुशी निफन्नले. जगाच्या दृष्टीने आईने मुलाला जन्म दिलाय, पण साकाईचा म्हणते की माझ्या दृष्टीने नाही, अध्यात्माच्या दृष्टीने नाही. अध्यात्माच्या दृष्टीने आईने मुलाला जन्म दिला नसून कुच्चर अशा दगडाला जन्म दिलेला आहे. का? म्हणून मुलाच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाव नाही. विऊनिया वांज झाली ओ माय. जगाच्या दृष्टीने बाळंतीण झाली ती माता, ती बाळंतीण झाली. परंतु ती म्हणते की विऊनिया वांज झाली ओ माय. पण माझ्यासाठी म्हटले ती जी माता आहे ना, ती माता माझ्यासाठी पुत्र असूनही आजही ती मात्र वांझच आहे. का? म्हणून गोविंद पुत्र न धरी पाय गोविंदाचे. तिचा मुलगा गोविंद म्हणजे परमेश्वराला शरण जात नाही. आणि म्हणून त्या घरामध्ये सगळं काही आहे, परंतु मुलाच्या मुखामध्ये वंशाचा जो दिवा आहे, ज्याच्याकडे हे सगळं सोपवायचं आहे, पण त्याच्या मुखामध्ये जर परमेश्वराचं जर नाम जर तुम्ही जर देत जर नसाल तर त्या घराला काही अर्थ नाही. आणि प्राप्त परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आई बाप देवधर्म करतात, आई बाप शास्त्र अध्ययन करतात, आई बाप परमार्गामध्ये राहून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्या मुलामध्ये मात्र उपदेश नसल्यामुळे देवाचं ते नाव घेऊ शकत नाही. त्या घराला घर तरी कसं म्हणावं? ही ओवी आपल्या घरामध्ये फुलवण्यासारखी आहे. तुम्ही घरामध्ये सुविचार लिहितात ना, तर ही ओवी तुम्हाला घरामध्ये लिहून ठेवता आली पाहिजे. आणि प्रत्येकाचा ध्यास असला पाहिजे की नाही, माझ्या घरामध्ये जसं सगळ्या गोष्टी मी निर्माण करते ना, तर माझ्या घरामध्ये अध्यात्म सुद्धा फुलवणं ही माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी कोणाची? मातेची ती जबाबदारी आहे. उपदेशी घर म्हटल्यानंतर स्मृतीस्थळामध्ये उपदेशी घर पाहायला मिळतं की ज्या घरामध्ये कधी शिव्या श्राप पाहायला मिळत नाही, ज्या घरामध्ये कुठे भांडणं ऐकायला मिळत नाही, खरं तर ते उपदेशाचं घर आहे. आपण नावाला उपदेशी असतो, पण बऱ्याच वेळेला सगळे महाभारत सगळे रामायण आमच्याच घरामध्ये घडत असतात. एवढे आम्ही भांडतो की सगळे गल्ली तेथे जमा होते. कसा आपण म्हणू शकतो की आम्ही उपदेशी आहोत? तो एक काळ होता की त्या काळामध्ये आपला पती सुद्धा आपल्या पत्नीला आहो काहो म्हणत असायचा, म्हणायचा ना. शिवकालीन भाषा तुम्ही बघा,
शिवकालीन भाषेमध्ये जे काही आपल्याला बखर भाषेमध्ये जे काही पत्र आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये शब्द कसे आहेत? आपल्यापेक्षा वयाने जरी लहान स्त्री असेल तर अहो काहो तिला म्हटलं जायचं. पती सुद्धा आपल्या पत्नीला अहो काहो ते म्हणायचा. आणि आजच्या काळामध्ये आई वडिलांना गरजच नाही मुलगी बघायची. हा कार्टा आपणहून सगळं बघून घेतो. पप्पाला सांगतो पप्पा हा फोटो बघितलं मी. बरं एवढ्यावर भागत नाही. ती म्हणते पिंट्या जेवण झालं का रे तुझं? नाही ना, जेवण करून घे ना तू लवकर. लग्नच नाही झालं तरी सुद्धा आरे कारेच्या भाषेमध्ये तिथं भाषा. सांगा बरं, कितीही जरी शिकलेली सून असेल ती घरामध्ये कसं अध्यात्म निर्माण करू शकते? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले एक एक सूत्र आपल्याला आपल्या घरामध्ये फुलवता आले पाहिजे, निर्माण करता आले पाहिजे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. अध्यात्माने सुद्धा तुमचं घर फुलवलेलं आहे. आणि म्हणून काहीसा म्हणते की ज्या घरामध्ये अध्यात्म नाही, ज्या घरामध्ये परमेश्वराचं नाम नाही, मुलाच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम नाही, आणि ज्या घरातल्या कुटुंब प्रमुखाकडे स्मरण नाही, पारायण नाही, त्या घराला घर तरी कसं म्हणावं? साकायसा हिची स्मृती आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये एक प्रकाश निर्माण करणारी आहे, एक तेज निर्माण करणारी आहे. उद्धरण प्रकरण सारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाचा योग कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री बाबांनी आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये उपस्थित करून दिलेला आहे. खरं तर माझी इच्छा होती संपूर्ण दिवस राहण्याची, परंतु आम्ही असे अभागे. पण दुसरी एक परमार्ग सेवा माझ्याकडे असल्यामुळे मी पाहुण्यासारखं या ठिकाणी आलो. बाबा माझ्याकडे पाहत होते, मी बाबांकडे पाहत होतो, आणि नेमकं आमचं संभाषण फक्त दृष्टीने सुरू होतं. मी नेमका वेळेवर आलो. बाबांची अपेक्षा होती की मी पूर्ण दिवस येथे असलं पाहिजे, परंतु नाईलाज होता. मी पूर्ण दिवस या ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही. परंतु बाबांना मी सांगितलं की बाबा ज्या वेळेस तुम्ही मला सांगाल त्यावेळेला सगळे कामं सोडून मी नक्कीच आपल्याकडे येईन, आणि माझ्याकडून जी सेवा होईल तेवढी मी सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आजच्या या सायंकाळच्या वेळेला आपण स्मृतीस्थळातील अत्यंत आदर्श असलेली साकायसाची स्मृती, आणि साकायसाच्या स्मृतीतून आपलं स्वतःचं घर, आपलं स्वतःचं जीवन, स्वतःचं साध्य काय या दृष्टीने चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं चीज तेव्हाच होऊ शकतं की याच्यातून जेव्हा आपल्या सर्वांच्या धर्मरूप जीवनामध्ये काही परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. ते परिवर्तन तुम्ही वाघोदेकर निश्चित या ठिकाणी कराल एवढी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो, आणि लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. 2 मिनिटं कुणी उठू नका. ओ दत्त नामाचा गजर करा, प्रभू नामाचा गजर करा. ओ दत्त नामाचा गजर करा, प्रभू नामाचा गजर करा. ओ दत्त नामाचा गजर करा, प्रभु नामाचा गजर करा. ओ दत्त नामाचा गजर करा, प्रभु नामाचा गजर करा. दत्त नामाचा गजर, प्रभु नामाचा गजर, दत्त नामाचा गजर, प्रभु नामाचा गजर. दत्त नामाचा गजर करा, प्रभु नामाचा गजर करा. ओ दत्त नामाचा गजर करा, प्रभु नामाचा गजर करा. दत्त नामाचा गजर करा,
प्रभु नामाचा गजर करा प्रभु नामाचा गजर करा दत्त नामाचा गजर प्रभु नामाचा गजर करा प्रभु नामाचा गजर करा दत्त नामाचा गजर करा ओ दत्त नामाचा गजर करा प्रभु नामाचा गजर करा ओ दत्त नामाचा गजर करा प्रभु नामाचा दत्त नामाचा प्रभु नामाचा